नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय आनंदी या मालिकेचा आजचा इमोशनल फुल इंटरेस्टिंग असा एपिसोड. एपिसोडच्या सुरुवातीला इकडे आरती म्हणतीये, माझी बहीण पळून गेली या घरातनं. तुम्हाला कुणाला काहीच कसं माहिती नाहीये, असं कसं शक्य आहे? असं ओरडून चिडून विचारते ती रडून. आणि आता प्रेक्षकांनो बघा हां, पुढे काय घडतंय ते. तर इथे ना मालक साहेबांना हाक मारत आरती म्हणते, मालक साहेब, माझी बहीण खूप लहान आहे, भाबडी आहे. काहीतरी करा तुम्ही प्लीज. प्लीज तिला शोधूया ना. तर आर्ची सुद्धा म्हणते, "हो, हो ना मालक साहेब, तुम्ही या ना मालक साहेब तिला शोधायला. कसंही तिला या जगात फक्त तुम्हीच एक आहात जे तिला सुखरूप घरी परत आणू शकता. या ना मालक साहेब आमच्यासोबत, या ना मालक साहेब, या ना." असं म्हणत विनवणी करत असते. तर हा युगंधर म्हणतो, "हात सोड." आता आरती आणि आर्ची दोघे अशा शॉक लागल्यासारखा बघतात. तर आता मालक साहेब पुढे म्हणतात, "मी आनंदीला हजारदा स्पष्ट शब्दात सांगितलं होतं, की माझ्या आणि माझ्या पोरांच्यामध्ये पडायची काही एक गरज नाहीये म्हणून आणि तिनं तेच केलं. पण मला या गोष्टीचा काही एक फरक पडणार नाही किंवा पडत सुद्धा नाही. मी तिला शोधायला कुठं बी जाणार नाही, असा हा युगंधर ठामपणे सांगतो बरं का प्रेक्षकांनो. तर इकडे ना आरती आणि आर्ची दोघीजणी अशा शॉक लागल्यासारख्या बघतात आणि शिल्पा आत्या सुद्धा अगदी शॉक लागल्यासारखी बघतीये. पृथ्वी सुद्धा असा सुन्न मनानं उभा आहे तिथंच. प्रांजल तर हसतोच आहे, धनश्री हसतेच आहे. आरती, आर्ची दोघीजणी रडतायत. पण प्रेक्षकांनो युगंधर असं का म्हटलं असेल? खरंच युगंधर आनंदीला शोधायला अजिबात मदत करणार नाहीत का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं एपिसोडच्या शेवटपर्यंत मिळतील. त्यामुळे एपिसोड शेवटपर्यंत बघत राहा. मी आनंदीला शोधायला मदत करणार नाही असं म्हणत युगंधर तिकडे वरती जातो आणि पृथ्वी पण असा ना जरा इमोशनल दाखवलाय, पण आता त्याला नेमकं काय करायचंय हेच कळत नाहीये बरं का इथे. आरती पृथ्वीकडे बघतीये, त्याची नजर शोधतीये, पण तो काही दाखवत नाहीये नजरेतून. तर आता शिर्के आलेत युगंधरच्या जवळ. ते विचारतायत, खाली मगाशी बोललात ते तुम्ही मनापासून बोललात काय मालक साहेब? असं विचारतात शिर्के. तर आता शिर्के परत म्हणतात, आनंदीसाठी इतके निर्दयी कसे होऊ शकता तुम्ही? असं विचारल्यानंतर आता युगंधर म्हणून येतात, मग काय आता काय करू? ढोंग करत बसू? का दाराशी जाऊन रडत बसू त्या विद्याधर आणि अ, शलाकासमोर? तर शिर्के म्हणतात, मालक साहेब, मी कित्येक वर्ष मी तुम्हाला ओळखतोय. तुम्ही असे नाही आहात. असं सगळं शिर्के म्हणतात. तर इकडे शलाका म्हणत असते, बघितलंस काय रे विद्याधर? आता या पृथ्वीसोबत हा प्रांजल सुद्धा आपल्याच बाजूला येणार बघ, असं म्हणते बरं का शलाका. आणि म्हणते युगंधर आता एकटा पडणार. तर विद्याधर पण असं म्हणत अगदी बरोबर बोललीस बघ गं तू शलाका, असं म्हणतो. आणि म्हणतो, पण एका गोष्टीची हळहळ माझ्या मनात तशीच राहिली आहे बघ. तर शलाका विचारते, काय? तर हा विद्याधर काय म्हणतो बघा. तर या विद्याधरचं चाललंय, त्या आनंदीबरोबर रात साजरी करायची माझी इच्छा अपुरीच राहिली. तरी शलाका इरिटेट होते आणि म्हणते, विद्याधर, काही स्वप्न ही स्वप्नच राहतात. सोड आता तिचा नाद. तर विद्याधर म्हणतो, शलाका, विद्याधरनं केलेला नाद कधी बी पुरा करूनच राहतोय, असा हा विद्याधर म्हणतो आणि म्हणतो, काय बी झालं तरी मी आनंदी बरोबर रात साजरी करणार म्हणजे करणार. आनंदी आनंद गडे असं गाणं म्हणत साजरी करणार, असं म्हणतो बरं का विद्याधर. आणि आता प्रेक्षकांनो, खरंच असं विद्याधर वागू शकेल का? काय वाटतं तुम्हाला? बघत राहूया नेमकं काय काय घडतंय ते. तर इकडे युगंधर सांगतोय शिर्केंना, की आनंदी या घराची सून आहे आणि ती माझी जबाबदारी आहे. तर शिर्के असं ना बघत राहतात युगंधरकडे. आता त्याच्यानंतर युगंधर पुढे म्हणतो, तिच्या स्वाभिमानाला कुणी बी ठेच पोहोचवलेली मी खपवून घेणार नाही. शिर्के, लहानपणापासून आपण एक म्हण ऐकत आलोय, की झाकली मूठ 1,25,00,000ची. तर शिर्केंना आता समजत नाही, की त्याचा इथे काय संबंध. तर आज शिर्के विचारतात, अहो मालक साहेब, या म्हणीचा आणि आनंदीचा काय संबंध आहे? तर आता मालक साहेब ना जरासं शांत होतात आणि मग आता शिर्केंना सांगतात, की संबंध आहे शिर्के, संबंध आहे. शिर्के, अहो या म्हणीचा अर्थ फक्त गुपित लपवून ठेवायचं एवढाच नसतोय, तर त्याचा खरा अर्थ असतोय तो म्हणजे आपली पुढची चाल, ताकद, कमजोरी जोपर्यंत या दुनियेसमोर लपलेली असते, तोपर्यंत आपली किंमत 1,25,00,000ची असते. मूठ एकदा का उघडली, की मात्र शत्रूच्या दृष्टीनं आपली किंमत ही शून्य असते, असं आता युगंधर सांगतो. तर शिर्के म्हणतात, मालक साहेब, मला काय बी झेपलं नाही बघा.
मला नीट इसकटून सांगा बघा तुम्ही, असे शिर्के म्हणतात. तर युगंधर म्हणतो, शलाका आणि विद्याधर टपून बसलेत माझ्या एका चुकीसाठी. त्यांना असं वाटतंय की आनंदीच्या जाण्यानं युगंधर निंबाळकर हा खचलेला आहे आणि मी जर का असा रस्त्यावर उतरून आनंदीला शोधायला लागलो, तर त्या नराधमांनी आनंदीच्या जीवाला अजून धोका निर्माण केला असता आणि माझ्या पोरांना तर माझ्या विरोधात त्यानं उभं केलंच आहे. म्हणून हे सगळं. असं शिर्क्यांना युगंधर सगळं सांगतो, समजावून इसकटून सांगतो. आता कळलं का प्रेक्षकांनो, की युगंधरने आनंदीला शोधायला का नकार दिलाय ते. आता खरंच नकार दिलाय की शोधणार आहेत हे शेवटपर्यंत कळेल. तर इकडे विद्याधर म्हणतोय, "शलाका, आता बघा तुझ्या माणसासनी कामाला लाव. त्यासनी सांग की आनंदी कुठं बी असेल तिला शोधून काढा. कारण दुसरा कुणी बी तिच्यापर्यंत पोहोचायच्या आत मी तिला शोधून काढणार आहे," असं विद्याधर म्हणतो. आणि म्हणतो, "कारण मला तिच्याबरोबर आनंद साजरा करायचा आहे." या माणसाचं बघा अजून काय चाललंय. तरी ते शलाका म्हणते विद्याधरला, "जरा जपून." हा युगंधर जेव्हा शांत असतोय ना, तेव्हा मात्र त्याच्या मनातलं वादळ जरा जास्तच घातक असतंय. तर हा विद्याधर म्हणतो शलाकाला, "ए अगं सोड गं, त्या युगंधर आणि आनंदीचा आता काय बी संबंध उरलेला नाही बघ. तेव्हा माझ्या साठी रान मोकळं झालेलं आहे. आता तिला वाचवायला ना तो युगंधर समोर येणार ना तो पृथ्वी." तर प्रेक्षकांनो, खरंच या विद्याधरला वाटतंय तसं खरंच होईल का? बघूया आपण. तर शिर्के आता विचारतात, "म्हणजे जे तुम्ही आता खाली वाकला ते?" तर इकडे युगंधर म्हणतो, "शिर्के, मी काही दगड नाहीये. जे काही आनंदीसोबत घडतंय त्यानं माझं बी काळीज तुटतंय रे," असं म्हणतात बरं का युगंधर. पण म्हणतात, "त्या मुलीचा एक-एक श्वास माझ्यासाठी काय आहे हे जगासमोर सांगण्याची मला काही एक गरज नाहीये. माझा हा कठोरपणा आणि हे गाफील असणं ही आनंदीची सगळ्यात मोठी ढाल आहे. शत्रूला वाटू दे की मी निवांत आहे, म्हणजे तो शांत आहे, पण तसं नाहीये. अरे कोण-कोण, कसं-कसं आनंदीच्या विरोधात आहे हे आपल्याला कळलं." असं इथे ना युगंधर समजावतो शिर्केंना आणि म्हणतो, "आणि त्यात माझी मुलं सुद्धा आलीच," असं युगंधर सांगतो. आणि मग पुढे म्हणतो, की "मला एका गोष्टीचं वाईट वाटतंय शिर्के, की एवढा मोठा निर्णय जो काही घेतला आनंदीनं, तो तिनं मला काहीच का नाही सांगितलं?" असं असं युगंधर शिर्केंना विचारतायत आणि स्वतःच विचारात पडलेत, की आनंदीनं मला का नाही सांगितलं. तर प्रेक्षकांनो, विद्याधर म्हणतो, "मला चॅलेंज द्यायला लागलायत. काळजाचा बडगा दाखवायला लागलेत मला. त्या पृथ्वी बरोबर मी पार्टनरशिप करणार म्हणजे करणारच. बघूया की कोण आडवा येतोय ते. नाही त्या युगंधरला माझ्यासमोर नाक घासायला लावला तर नाव सांगणार नाही. विद्याधर," असं म्हणत विद्याधर हसतोय. तर शलाका सुद्धा इकडे हसतीये खुनशी. तर प्रेक्षकांनो, खरंच विद्याधरचं हे म्हणणं जे काही आहे की पार्टनरशिप करून राहणार पृथ्वीबरोबर, ते पूर्ण होणार आणि ह्याच्यासाठी अजून तो काय काय खेळ खेळणार ते बघत राहूया. तर इकडे युगंधर म्हणतात, "शिर्के नाता, माझ्या काळजीची काहीच किंमत उरली नाही का तिला?" तर शिर्के म्हणतात, "तसं नसेल मालक साहेब, तिचा बी काहीतरी नाईलाज झाला असेल. बरं ते जाऊ द्या. आता आपण काय करायचं?" असं शिर्के विचारतायत आणि म्हणतायत, "हातावर हात धरून गप्प बसायचंय का?" तर युगंधर म्हणतात, "नाही, नाही, नाही, नाही शिर्के, गप्प बसायचं नाही. हे बघा, आता काय आहे, पडद्यामागनं खेळायचं आपण," असं सांगतात बरं का युगंधर आता. आणि म्हणतो, "तुम्ही एक काम करा, आरती आणि आर्ची बरोबर सावलीसारखे तुम्ही राहा. आनंदीला शोधण्यासाठी जे जे काही मार्ग, जे जे रस्ते वापरायचे ते वापरा. पैसा, माणसं, पोलीस काय बी लागेल ते सगळं तुम्ही वापरा. पण आता हे तुम्हाला मी सगळं सांगायची गरज नाहीये." तर शिर्के छान स्माईल देतो बरं का. युगंधर म्हणतो पुढे, "मी जर का उघडपणे समोर आलो तर शत्रू जो काही आहे तो सावध होऊन जाईल. म्हणून तुम्ही समोर उभं राहा," असं शिर्केंना सांगतात आणि म्हणतात, "मी आहेच तुमच्या मागं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपली ही गोष्ट, आपली जे काही गुपित आहे ते आर्ची, आरती, आबा कुणालाही कळता कामा नये," असं ठामपणे सांगितलं युगंधरने. म्हणतात, "जर विद्याधर आणि शलाकाला जरा जरी भनक लागली ह्या गोष्टीची, तर ते माझ्या भावनेच्या आणि आनंदेचा खेळ करतील," असं म्हणून युगंधर सांगतो. आणि "पोचलं का?" विचारतो. तर शिर्के म्हणतात, "पोचलं मालक साहेब, मी लागतो माझ्या कामाला." तर आता जात असताना परत युगंधर थांबवतो शिर्केंना आणि हाक मारतो, "शिर्के, आनंदीला म्हणजे आनंदीला लवकरात लवकर शोधून आणा," असं युगंधर सांगतो परत एकदा. आणि म्हणतो, "तिला काही होता कामा नये.
तर शिर्के म्हणतात, "100% तुम्ही काय बी काळजी करू नका. मी आनंदीला शोधून आणतो." प्रेक्षकांनो, आता बघा युगंधरची खेळी कशी आहे ती आणि पुढे जाऊन पृथ्वीचं एक काहीतरी वाक्य जे आहे ते ऐकून आपण सुद्धा चाट पडणार आहोत. नेमकं काय म्हणतोय पृथ्वी ते बघूया आपण. पण प्रेक्षकांनो, इथे खाली मात्र वेगळाच ड्रामा सुरू आहे बरं का. ही छाया रडत असते, तर शिल्पात्या आपली काठी घेते आणि म्हणते, "ए भवाने." आता काठी धरून लावते बरं का छायाला शिल्पात्या आणि म्हणते, "ए भवाने, रडायला काय झालं गं तुला? तुझी कोण सख्खी लागत होती का? ती नात्यातली लागत होती का?" असं म्हणत विचारते बरं का शिल्पा. आणि आरती अशी बघत राहिली बरं का शिल्पात्याकडे. शिल्पात्या पुढे म्हणते, "ती घरातनं पळून गेलीये, मेली नाहीये." अशा शब्दात बोलते बरं का शिल्पा. तर आरची सुद्धा अशी रागानं बघतीये. मिताली हसतेय तिकडे. तर "आवाज बंद कर तू तुझा," असं इकडे ना सांगते आणि म्हणते, "जा वरती जाऊन सगळ्या खोल्या नीट चेक कर. जाताना काही घरातल्या महागड्या वस्तू घेऊन तर गेली नाही ना आमच्या," असं ही शिल्पात्या म्हणते आनंदीविषयी. आणि प्रेक्षकांनो बघा या शिल्पात्याचे विचार कसे दाखवलेत ते. छायाला असं सांगते ती, की "जा बघून ये, जा वरती जाऊन." आता प्रेक्षकांनो आर्चीला आणि आरतीला मात्र राग आलाय शिल्पात्याच्या या बोलण्याचा. तर आता शिल्पात्या मितालीला हाक मारते आणि म्हणते, "मिताली, जा हिच्याबरोबर आणि चेक कर नीट सगळ्या खोल्यांमध्ये." "काय?" तर मिताली सुद्धा म्हणते, "हो आतू, अगदी बरोबर बोललीस तू. अशी गरीब लोकांना भरोसा करण्याच्या लायकीचीच नाहीयेत," असंही मिताली सुद्धा आता बोलतेय बरं का. "चल ग तू, शोधूया आपण," असं म्हणत मिताली जाणार छायाला घेऊन. तोपर्यंत आरची येते आडवी आणि म्हणते, "ओ, तुम्ही असं काय बोलताय माझ्या आनंदी दीदीबद्दल? तुमची हिंमत कशी झाली? आणि 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 ज्यांच्या मनात असे विचार असतात ना, तीच माणसं अशी असतात." तर लगेच शिल्पा ओरडते तिला पण आणि म्हणते, "ए, थोबाड बंद कर. चल निघ इथून," असं आर्चीला म्हणते आणि म्हणते, "तुझी बहीण या घरातनं पळून गेलीये आणि तू आमच्यावर दादागिरी दाखवते. निघ इथून," असं म्हणते बरं का. तर शिल्पाची काठी जी काही आहे ती आरची बाजूला करते आणि "तुम्ही असं कसं बोलू शकता माझ्या आनंदीबद्दल?" असं म्हणत ना आरची जवळ-जवळ अंगावरच आल्यासारखी करते. तर मिताली म्हणते, "ए, तुझी हिंमत कशी झाली गं माझ्या आत्याला हात लावायची?" तर आरची सुद्धा चिडून म्हणते, "मग तुमची हिंमत कशी झाली माझ्या माझ्या निष्पाप बहिणीला चोर म्हणायची? ती चोर नाहीये." तर प्रेक्षकांनो आता लगेच ना धनश्री सुद्धा तिकडनं बोलायला चालू करते आणि ती म्हणते, "हो ताई, बघा ताई, काय चाललंय? लई वाढले हिची हिंमत. तोंड कसं सुटलंय हिचं." तर प्रेक्षकांनो धनश्रीचं असं म्हणणं ऐकल्यानंतर माई म्हणतात, "अगं धनश्री, लहान आहे ती." तर प्रेक्षकांनो धनश्री लगेच म्हणते, "लहान आहेच माहिती, पण जीभ कशी तिखट चालते बघा हिची." तर प्रेक्षकांनो इकडे सगळं रामायण चालू आहे बरं का. तर शिल्पात्या म्हणते, "मी तर म्हणते की या जिभेला ना चटके दिले पाहिजेत आनंदीसारखे." तर आरची म्हणते, "ओ, माझी दीदी ना शांतपणे सगळं ऐकून घेते, पण मी तशी नाहीये. ते चटके मी तुम्हाला देईन," असं म्हणते बरं का लगेच. तर शिल्पात्या ओरडून म्हणते, "चूप." आता आरतीला कळत नाही की ह्या आरचीला कसं आवरायचं, कारण आरचीचं बोलणं फार वाढत चाललेलं आहे आणि आता वेगळंच नाटक सुरू होईल इथे भांडण. तर लगेच धनश्री म्हणते, "ए आरची, अगं आमच्याच घरात उभी राहून तू आमच्याबद्दलच बोलते." तर धनश्री म्हणते, "ए, हे माझ्या आनंदी दीदीचं पण घर आहे." तर लगेच शिल्पात्या म्हणते, "अरे वा, आनंदी दीदीचं घर आहे का तुझ्या? लायकी तरी आहे काय त्याची या घरात येण्याची तुमची?" अशा शब्दात ही शिल्पात्या विचारते बरं का. बापू सुद्धा असं ना चिडून बघतायत आणि म्हणतायत, "अगं शिल्पा, शिल्पा, अगं ती बहिणीच्या काळजीनं बोलतेय ग, तू जरा समजून घे ना." तर शिल्पात्या म्हणते, "मग काय, आपण काय अनाथ आश्रम उघडलाय का या घरामध्ये? कुणी यावं आणि घरात तमाशे करावा?" अशा शब्दात शिल्पा आता बापूंना सुद्धा बोलून टाकते बरं का. आरचीचं फार रडणं चाललंय. तर लगेच ना मिताली म्हणते, "आतू, ही ना अशी नाही जाणार, हिला मीच बघते," असं म्हणत ना हाताला धरून मिताली आरचीला नेत असते. तर तोपर्यंत आता आरती येते तिथे आणि म्हणते, "बास झालं, बास झालं, खूप झाला तुमचा तमाशा, खूप झाला. माझ्या बहिणीच्या विरोधात आता एकही अपमानाचा शब्द मी ऐकून घेणार नाहीये, ना तुमच्याकडून ना तुमच्या त्या मालक साहेबांकडून." अशा शब्दात इकडे आरती बोलते बरं का. आणि पृथ्वी बघा कसा बघत राहिला इकडे आरतीकडे. आता आरती बघा पुढे काय काय म्हणते ते. ती म्हणते, "त्यांनी स्वतःच्या मर्जीने लग्न करून आणलं होतं माझ्या या बहिणीला घरामध्ये. मग ती अशी निघून गेल्यानंतर तिच्या मागे अशी चिखलफेक करण्याचा हक्क कुणी दिला तुम्हाला?" असं विचारते बरं का आरती. रडतीये पण तेवढीच कणखरपणाने ती बोलतीये सुद्धा आणि म्हणते, "मी माझ्या जीवात जीव असेपर्यंत माझ्या बहिणीची अब्रू अशी वेशीवर टांगू देणार नाहीये," असं म्हणते. मी त्याला इरिटेट होते. तर पृथ्वी नुसतं ऐकून घेतोय, काही बोलत नाहीये त्याच्यावर. आरती पुढे म्हणते, "आज मालक साहेबांना मला उत्तरं द्यावीच लागतील. जर जर इतकं सहजासहजी माझ्या बहिणीचा हात सोडून जायचा होता, तर लग्नाचा खेळ मांडलाच कशाला?" असे प्रश्न आरतीने विचारलेत. मिताली चिडून बघतीये नुसती आरतीकडे आणि आरती पुढे म्हणते, "आज मालक साहेबांना मला आणि माझ्या कुटुंबाला उत्तरं द्यावीच लागतील," असं
ठामपणे बोलतेय ती आणि चिडून ना अशी एकदम ना वरती निघून जाते. प्रेक्षकांनो, आता खरंच मालक साहेब जी काही खरी उत्तरे आहेत ती देतील का अजून काहीतरी ड्रामा होईल बघत राहूया आपण. तर प्रेक्षकांनो, इकडे मालक साहेब म्हणजेच युगंधर फोनवर बोलत असतात आणि ते म्हणतायत, मी कोल्हापूरला मीटिंगला चाललोय, तर तिकडच्या ऑर्गनायझर्सना सांगा की युगंधर निंबाळकर हा वेळेच्या बाबतीत एकदम पक्का आहे. काही बी झालं, बाकी सगळी कागदपत्र जी काही आहे ती जमा करून ठेवा असं म्हणत फोन ठेवतात. तर तिकडनं धाडकन दरवाजा उघडत ना आरती येते बरं का युगंधरच्या रूम मध्ये. युगंधर म्हणतो तिला, ही काय पद्धत झाली, माझ्या परवानगीशिवाय तू माझ्या खोलीत कशी काय आलीस? तर युगंधरला आता आरती म्हणते, यावं लागलं, कारण कारण पद्धतशीरपणे काहीही करण्याची वेळ आता निघून गेलेली आहे. तुम्ही ती बाकीच ठेवलेली नाहीयेत. अशा शब्दात आता आरती बोलायला चालू करते. युगंधर आपली मान तिकडे करून घेतो, म्हणजे त्याच्या चेहऱ्यावरच्या जे काही एक्सप्रेशन असतील, त्याचे भावना असतील, त्या आरतीला इथे कळू नयेत असा त्याचा हेतू आहे. तर प्रेक्षकांनो, आरती बघा पुढे काय काय म्हणते ते. आरती म्हणते, मला सांगा मालक साहेब, अहो तुम्ही इतक्या दगडाच्या काळजाचे कधीपासून झालात? इतके निष्ठुर तुम्ही कधीपासून झालात? तुम्ही असे नव्हतात असं म्हणत आरती रडत रडत बोलते आणि म्हणते, आणि जर का असेच होतात तर मग सुरुवातीला माझ्या बहिणीला या घरात आणून एवढा मान सन्मान तुम्ही का दिलात? का आणलं तिला बायको म्हणून या घरामध्ये? असं आरती विचारते आणि म्हणते, मान्य आहे मला की तुम्ही तिला कधी या घराच्या साच्यामध्ये बसू दिलं नाहीत. कधी तुम्ही तिला तुमची बायको, या घरची सून किंवा मुलांची आई म्हणून कधीच कुठलेही हक्क अधिकार दिले नाहीत. मला मान्य आहे असं म्हणते बरं का आरती आणि म्हणते, पण तुम्ही तिचा अपमानही नाही होऊ दिलात ना या घरामध्ये कधीच. तर आता आरतीचे पुढे म्हणते, जेव्हा जेव्हा या घरच्यांनी तिच्या स्वाभिमानावर दगड मारण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तेव्हा तिच्या स्वाभिमानासाठी, सन्मानासाठी तुम्ही ढाल बनून पुढे उभे राहिलात. तिची काळजी घेतलीत तुम्ही असं म्हणत आरती रडत बोलते आणि म्हणते, म्हणून आमच्या मनामध्ये तुमचा आदर देवासारखा वाढला होता, वाढला आहे आदर. पण पण मग आता तुम्ही गप्प का बसलायत? असं सगळं आरती विचारते आणि म्हणते, आनंदीवर होणाऱ्या अन्यायाकडे एवढं दुर्लक्ष तुम्ही का करताय? असं विचारते ती आणि म्हणते, मालक साहेब, आज जे काही घडलंय, आनंदी अशी तुम्हाला सोडून, आपल्या सगळ्यांना सोडून जे काही निघून गेलीये ना, ती ती माहिती असं का झालंय का? असं विचारते आरती आणि मग पुढे म्हणते, खरं तर जगाने केलेल्या प्रत्येक वार सोसायची तिच्यामध्ये ताकद आहे हा. पण 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 जेव्हा ज्या माणसाने तिने देवापेक्षाही जास्त, स्वतःपेक्षाही जास्त विश्वास ठेवला, तो माणूसच जेव्हा असा ऐनवेळी तिचा हात सोडून देतो, त्यावेळेला तिने तिने नाही सहन करू शकली ती हे. आज जे काही घडलंय, माझी बहीण अशी रस्त्यावर आलीये, ती ती त्या सगळ्याला जबाबदार फक्त तुम्ही जबाबदार आहात मालक साहेब, फक्त तुम्ही जबाबदार आहात. असं म्हटल्यानंतर युगंधर इकडे मान बाजूला करतो, म्हणजे आरतीकडे तोंड करतो. आता आरती पुढे म्हणते, तुम्ही तिचं मन, तिचा विश्वास, तिचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय. अशा शब्दात इकडे आरती बोलती आता युगंधरला आणि युगंधर सगळं ऐकून घेतोय बरं का. काही असं जास्ती रिॲक्ट करत नाही. तर आता तो विचारतो, झालं झालं तुझं बोलून? मनातलं भडका उडाला का सगळा? तुझ्या मनातला जो काही होता तो पोचलं माझ्यापर्यंत सगळं? तुला जे काही बोलायचं होतं ते तू निघू शकतेस आता, असं म्हणतो बरं का युगंधर आणि निघ असं सांगतो बरं का. तर आरती परत आता डोळे पुसत येते ते युगंधर जवळ आणि म्हणते, नाही, मी अशी जाणारच नाही. जोपर्यंत मला उत्तर मिळत नाही तोपर्यंत मी नाही जाणार असं ठामपणे सांगते आणि म्हणते, का माझ्या बहिणीच्या आयुष्याचा खेळ असा का केलात तुम्ही? असं विचारते ती चिडून. आणि आता युगंधर डायरेक्ट विचारतो आरतीला, कोण आहेस कोण तू? कुठल्या अधिकारानं तू मला जाब विचारतेस? आणि काय नातं आहे तुझं माझ्याशी? असं विचारतो बरं का युगंधर आरतीला अजब प्रश्न विचारतोय आणि म्हणतो, एक गोष्ट कान उघडे ठेवून ऐकायची. ज्या क्षणी तुझ्या बहिणीने स्वतःच्या मर्जीने या घराचा उंबरठा ओलांडला, त्या क्षणी तिचा आणि माझा संबंध संपला आणि पर्यायाने तुमच्या कुटुंबाशी सुद्धा माझं नातं संपलेलं आहे. असं युगंधर बोलतोय बरं का. आणि मान फिरवतो तिकडे रागाने आणि पुढे म्हणतो,
त्यामुळे जगातल्या कुणालाही मला जाब विचारायची गरज नाहीये, असं म्हणतो चिडून. आणि म्हणतो, "मी कोणत्याही माणसाला उत्तर द्यायला बांधील नाहीये." अशा शब्दात पाठ फिरवतो आणि म्हणतो, "आणि विशेषतः तुम्हा लोकांना तर अजिबात नाही," असं सांगतोय बरं का इथे. "जा, निघ आता तू," असं म्हणतो आरतीला. आणि आरती शॉक झाली बरं का युगंधर साहेबांचा चेहरा बघून किंवा हे जे काही बोललेलं आहे ते सगळं ऐकून शॉक झाली. ती तिथंच उभी आहे तरी सुद्धा युगंधर ओरडतो आणि म्हणतो, "निघ म्हटलं ना तुला," असं म्हणून चिडून बोलतो बरं का. आरतीचे बिचारीचे अश्रू थांबत नाहीयेत हे सगळं ऐकून. आणि आरती अशी रूमच्या बाहेर येते. बाहेर येऊन ती खूप सारी रडतीये. तर युगंधर आपला फोन तिकडे जो काही टाकलेला आहे तो उचलतो. एकदा रूमच्या बाहेर असलेल्या आरतीकडे बघतो, कारण आरती अशी खूपच रडतीये, खूप पॅनिक झालीये. तर आता ठीक आहे, मी वाईट माणूस आहे असं समज तू. मी तुला या सगळ्या गोष्टी बोललो, कारण सध्या माझा कुणावरच विश्वास नाहीये. शलाका आणि विद्याधर आजूबाजूला असताना मला जास्तच सावध असलं पाहिजे. आता माझं मुख्य प्राधान्य एकच आहे, की मला आनंदीला परत घरी आणायचंय. त्यानंतर काय करायचं ते आपण बघू, असं युगंधर मनातल्या मनात इथे म्हणतोय. प्रेक्षकांनो, खरंच किती छान अभिनय केलाय, कारण चेहऱ्यावरनं दगड असणं दाखवणं हे खरंच खूप कठीण काम आहे. तर आता बघूया पुढे खाली काय-काय घडतंय ते. तर इकडे ना, "तू अजूनही इथेच उभी आहे," असं म्हणत मिताली आर्चीला धरायला येत असते. तर तेवढ्यात आर्ची ना, पृथ्वी दादा, तुम्ही आला होता ना आमच्याकडे काल, तर घरी सांगायला, की बोलत होता ना तुम्ही, की सांगत होता ना घेऊन जावा तुम्ही तुमच्या मुलीला. हवं तर काय तर तुम्ही तिला बांधून ठेवा. पण बघा, निघून गेली ती आता घरातून. कुणालाच काही न सांगता. कुठे गेली, काय, कुणालाच काही माहिती नाही, असं पृथ्वी जवळ येऊन आरची आता रडत-रडत बोलतेय आणि म्हणते, "हो, अहो, आमचे आबा बिचारे पहाटेपासून रस्त्यावरती वणवणटीला शोधत निघालेत. आम्ही इथे वाड्याकडे यायला निघालो ना, तेव्हा तेव्हा आबा म्हणाले, की तुम्ही जा पोरींनो वाड्यात. मी तिला शोधून काढेल इकडे. तुम्ही तिकडे शोधा. तुम्ही जिथे माझी आनंदी नाहीये, तिथे येऊन मी काय करू? पृथ्वीदादा, आमचे आबा तुम्हा निंबाळकरांकडे इतकी वर्ष विश्वासाने काम करत आहेत. त्यांनी त्यांच्या वयाची 40 वर्ष या या तुमच्या या वाड्याला आणि फॅक्टरीला दिलेत. तुम्हाला तुम्हाला त्यांच्याबद्दल जरा सुद्धा माणुसकी नाहीये का?" असं पृथ्वीला आर्ची विचारते. आणि तेव्हा पृथ्वी तिच्याकडे एक लूक टाकतोय बरं का. आता आर्ची पुढे म्हणते, "अहो, अहो, निदान त्यांच्या वयाचा किंवा त्यांच्या त्या थकलेल्या शरीराचा तरी तुम्ही विचार करा ना," असं रडत-रडत म्हणते बरं का पृथ्वीला. आणि म्हणते, "मी हात जोडते. माझ्या आनंदी दीदीला शोधून काढायला मला मदत करा. तिला शोधून काढा ना प्लीज. अहो, ती अंध आहे. तिला काहीच दिसत नाही. आम्हा गरिबांच्या भावनांना तुम्हा श्रीमंतांच्या या वाड्यामध्ये काही महत्त्वच नाहीये का?" असं विचारते बरं का इकडे रडत-रडत. आता प्रेक्षकांनो, माझ्या आनंदी दीदीला शोधून काढा हो. जर जर ती जर अंध आहे, तिचं काही बरं वाईट झालं ना, तर आमचे आबा जिवंत नाही राहणार. मी हवं तर मी हात जोडते, मी पाया पडते तुमच्या, असं म्हणत ना इकडे आर्ची खूप सारा रडून गोंधळ घालतीये. आणि ही शिल्पा त्या मिताली इरिटेट झाल्यासारखे करतायत. तर प्रेक्षकांनो, इकडे जेव्हा ती पाया पडत असते तेव्हा पृथ्वी तिला हात धरून उठवतो आणि म्हणतो, "आर्ची, आर्ची, हे बघ तू शांत हो. तू रडू नकोस," असं पृथ्वी सांगतो. आणि मग तो काय म्हणतो पुढे बघा हां. तो म्हणतो, की "आबा आमच्या फॅक्टरीचे खूप जुने आणि खूप प्रामाणिक एम्प्लॉयी आहेत आबा." तर तर विचार करतो तो आणि म्हणतो, "एक माणूस म्हणून माणुसकीच्या नात्याने आनंदीला शोधायला मी तुम्हाला मदत करेन." आणि हे ऐकल्यानंतर शिर्के असे मान वर करून पृथ्वीकडे बघतात. तर शिल्पा त्या रागाने बघतीये आणि मिताली सुद्धा रागाने बघते बरं का. तिला समजत नाही की ह्यानं असं का बोललंय ते. प्रांजल डायरेक्ट त्याला ओरडतो, "दादा अरे पण," असं म्हणत प्रांजल बोलायला येतो पण. पण पृथ्वी आता काय करतो बघा. पृथ्वी शांतपणाने सांगतो, की "प्रांजल, प्रांजल, तू जरा थांब. माझं आनंदीशी वैयक्तिक कुठलाही संबंध नसला, जरी मला तिची काही सुद्धा एक पर्वा नसली, तरी सुद्धा आबांच्या कष्टांचा आदर करून मी तिला शोधायला मदत करेन," असं पृथ्वी म्हणतो. माई-बापू ह्या त्याच्या वागण्यावर खुश होतात. म्हणजे पृथ्वीमध्ये युगंधरचे आणि समिताचे पण तेवढेच गुण आहेत. तो जरी दाखवत नसला तरी सुद्धा त्याने आता इथे आनंदीला शोधायला मदत करतो, असं म्हणून सांगितलंय. आरतीला तेवढं ऐकून बरं वाटलंय बरं का प्रेक्षकांनो, आर्चीला.
तर खरंच युगंधर मदत करेल का? नेमकं काय-काय घडेल ते बघूया आपण. मिताली आणि शिल्पा त्या मात्र रागावलेले आहेत. शिर्के खुश झालेले आहेत आणि त्यांना समजलंय की हे युगंधरचं रक्त जसं आहे, त्यामुळे ते खुश झालेले आहेत पृथ्वीच्या या निर्णयावर. पण प्रेक्षकांनो, उद्याचा भाग इथे मात्र डेंजर दाखवण्यात आलेला आहे. उद्याच्या भागामध्ये आरती विचारतीये, "पिंट्या, आनंदी तुझ्याकडे आलीये का?" तर इकडे पिंट्या सांगतो, "नाही आलीये माझ्याकडे." पण तेवढ्यात त्याला समजतं की एका अंध व्यक्तीला गाडीनं धडक दिलीये आणि आता बापू पण सगळे पॅनिक झालेत. व्हिडिओ कॉलवर ती व्यक्ती कोण आहे ते दाखवलंय. साडीच्या रंगावरनं तरी ती आनंदीच आहे असं प्रथमदर्शनी वाटतंय. पण नेमकी ती आनंदीच आहे का? कारण युगंधर इथे स्वतः आनंदीचा ॲक्सिडेंट झालाय हे व्हिडिओ कॉलवर बघतोय आणि तेव्हा त्यांना सुद्धा धक्का बसलेला आहे. पण ती आनंदी आहे का दुसरंच कोणी आहे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला उद्याच्या भागात कळेल. त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघत राहा आनंदी.